तासगाव नगरपालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत महायुती करावी असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र त्यांचे निर्देश फाट्यावर मारून भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपचे स्वतंत्र पॅनेल लावले. हे पॅनेल लावताना अनेक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही असा घणाघाती आरोप भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे यांनी केलाय. तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अजित पवार गट राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील आहे असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे. सुरुवातीच्या काळात तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत मी होतो, मात्र नंतरच्या काळात मला तासगावच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विश्वासात घेतलं नाही. पण मी इथली सगळी परिस्थिती भाजपच्या शीर्ष नेत्यांकडे मांडली होती. त्यावेळी आपण तासगावात राष्ट्रवादीसोबत युती करावी, इथल्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार बलवान आहेत असं मुख्यमंत्री फडणवीस यांना कळवलं होतं. त्यावेळी त्यांनी त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला होता. शिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करावी असेही निर्देश त्यांनी दिले होते. ही महायुती व्हावी यासाठी मी प्रयत्न केले, मात्र इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना आपण फार मोठं झाल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे निर्देश फाट्यावर मारले आणि जिल्ह्यातील भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून भाजपचं पॅनेल लावल्याचा आरोप केला. ते म्हणाले, भाजप हा सामूहिक निर्णय घेणारा पक्ष आहे, पण तासगावात तसं होत नाही. इथले पदाधिकारी स्वतःची सर्कस उभी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या डोक्यात कोणी काय भरवलं माहीत नसल्याचं ते म्हणाले. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% आत असलेल्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आरक्षण मर्यादा 50च्या आतच आहे. त्यामुळे या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान 6 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींच्या निवडणुकीत देखील कोणताही अडथळा नसल्याचं स्पष्ट झालंय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनांमुळे अनेक वर्ष प्रलंबित होत्या, पण सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी अखेर निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार निवडणूक आयोगाने पहिल्याच टप्प्यात नगरपालिका, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्या तर तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका घेण्याची तयारी केली. पहिल्या टप्प्यातील 288 निवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर केला होता, पण या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. अनेक ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50%वर गेली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू होती. सर्वोच्च न्यायालयाने यावर नाराजी व्यक्त केली होती. निवडणुकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडू नये असं स्पष्ट निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाने सध्या सुरू असलेल्या निवडणुकांना स्थगिती न देता जानेवारीमध्ये होणाऱ्या पुढील सुनावणीला अधीन राहून अंतिम निर्णय असेल असं जाहीर केलं. त्यामुळे 40 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींमधील भावी नगरसेवकांचं भवितव्य अधांतरी असणार आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये केवळ 41% आरक्षण आहे, तर महापालिकेच्या निवडणुकीसाठी 42.31% आरक्षण आहे. त्यामुळे या संस्थांनी आरक्षणाची 50%ची मर्यादा ओलांडली नाही. पंचायत समित्यांमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणतीही अडचण असणार नाही. हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने शिवप्रताप दिन दहशतवाद विरोधी दिन म्हणून सांगलीत साजरा करण्यात आला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकात हा कार्यक्रम झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजीराव भिडे आणि हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र म्हणून फटाक्यांची आतिषबाजी करून शिवप्रताप दिनाचा जल्लोष करण्यात आला. जिलेबीचं वाटप देखील करण्यात आले. यावेळी बोलताना संभाजीराव भिडे म्हणाले, राज्यामध्ये जे लोक देशाचा शत्रू, क्रूरकर्मा औरंगजेब, टिपू सुलतान, अफजल खान यांचा उदो करत आहेत, त्यांचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय त्यांचा उदो थांबणार नाही. देशावर आक्रमण करण्यासाठी जे कोण देशावर चालून आले असेल ते देशाचे शत्रू आहेत. माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, अफजल खानाच्या कबरीभोवती असलेलं अतिक्रमण बुलडोझर लावून जसं जमीनदोस्त केलं तसेच औरंगजेबाची कबर आंदोलन करून उकडून फेकून देऊ. कोणाच्या दम असेल तर अडवून दाखवा असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. सांगली जिल्हाध्यक्ष संजय जाधव, दत्ता भोकरे, मनोज साळुंखे, सोमनाथ गोटखिंडे, प्रसाद रिसवडे, प्रदीप निकम, अनिरुद्ध साळुंखे, अनिरुद्ध कुंभार, रवींद्र वादवणे, बाळासाहेब मोहिते, अजय वाले, सचिन देसाई, अरविंद एतनाळे, गजानन माने, अनिकेत अरुबळे, अनिकेत कुंभार, अरुण वाघमोडे, यश पाटील, प्रेम देसाई आदी जण उपस्थित होते. महानगरपालिकेच्या निवडणुका अजून जाहीर व्हायच्या आहेत. तिकीट वाटप व्हायचंय, कार्यकर्त्यांचा रोष व्यक्त व्हायचाय, पण 2 भावांनी एकत्र यावं, एकत्र येऊन निवडणुका जिंकतील का माहीत नाही अशा शब्दात भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या महापालिकेतील युतीवर टोला लगावलाय. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंचे विद्यमान 75 नगरसेवक शिवसेना शिंदे गटात गेले, त्यामुळे त्यांनी आधी 75 उमेदवार शोधावे लागतील असा टोलाही मंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावलाय.
तासगाव येथे एका कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवरून काँग्रेसला चिमटा काढत राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीचा काँग्रेसवर काही परिणाम होणार नाही, कारण काँग्रेस तर आता देशात शोधावी लागेल आणि महाराष्ट्रात तर एका मिनी बसमधून सुद्धा 4 सीट रिकाम्या जातील अशी स्थिती असल्याचं सांगत चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे। सांगलीच्या तासगावमध्ये ते बोलत होते। मिरज तालुक्यातील पद्माळे गावामध्ये ऊस तोडणीसाठी आलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातलाय। आई वडील ऊस तोडणी करत असताना मुलांसोबत खेळात मग्न असलेल्या 1 वर्षाच्या चिमुरडीला भरधाव पिकअप वाहनाने चिरडले। गाडी अंगावरून गेल्याने त्या मुलीचा जागीच मृत्यू झाला। दिदी अनिल पवार असं ठार झालेल्या मुलीचं नाव आहे। सदरचा अपघात हा गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास झाला। या प्रकरणी अनिल प्रवीण पवार यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चालक कैलास प्रकाश रोकडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। अनिल पवार हे आपल्या कुटुंबियांसह धुळे जिल्ह्यातील साखरी गावामध्ये राहतात। पवार हे आपल्या कुटुंबासह ऊस तोडणी करण्यासाठी सांगलीत आलेत। गुरुवारी दुपारी ते कुटुंबियांसह पद्माळे गावातील आकाश जाधव यांच्या शेतात ऊस तोडणी करत होते। यावेळी पवार यांची मुलगी गुड्डू, मुलगा आदी आणि 1 वर्षाची दिदी असे 3 जण शेताच्या कडेला नारळाच्या झाडाखाली खेळत होते। यावेळी 5 वाजण्याच्या सुमारास संशयित चालक कैलास रोकडे हा त्याच्या ताब्यातील पिकअप वाहन उसाचे वाढे भरून शेताच्या कडेला असलेल्या रस्त्याने भरधाव वेगात घेऊन निघाला होता। यावेळी खेळत असलेल्या 1 वर्षाच्या दिदीला वाहनाने जोराची धडक देऊन तिच्या अंगावरून वाहन नेलं। यात ती गंभीर जखमी झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला। अपघातानंतर कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी अनिल पवार यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चालक कैलास रोकडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। आटपाडी शहराची पहिली नगरपंचायत निवडणूक सुरू असून यामध्ये शहराच्या विकास कामांना गती देण्याचं काम प्रामुख्याने भाजप करणार आहे। यासाठी गोपीचंद पडळकर आणि अमरसिंह देशमुख यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष पदासाठी युटी जाधव आणि 17 नगरसेवक पदासाठी जनतेचे आशीर्वाद असणार आहेत। शहरासाठी राज्य सरकारमार्फत 2 महत्त्वाचे प्रोजेक्ट मंजूर करणार असून भाजपचा झेंडा हा फडकवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावं असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आटपाडीतील भाजप प्रचार सभेत केलं। यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले, आटपाडी शहरातील नागरिकांवर जाणून बुजून अन्यायकारक विकास आराखडा ज्यांनी मांडला तो आराखडा दुरुस्त करण्याची जबाबदारी भाजपची राहणार आहे। कोणावरही अन्याय होणार नाही। सर्वांच्या विचाराने तो आराखडा मंजूर करण्यात येणार आहे। त्यासाठी नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना जनतेने साथ दिली पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री आटपाडी शहराच्या विकासाला निधी भरीव देण्याची ग्वाही त्यांनी केली आहे। त्यानुसार आटपाडी शहराचा विकास करण्यासाठी भाजपला जनतेची साथ असली पाहिजे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। जिल्हा मध्यवर्ती बँकेत तांत्रिक पदावरील 21 कर्मचाऱ्यांना तत्कालीन संचालक मंडळाने दिलेल्या नियमबाह्य पगार वाढीमुळे बँकेचे 35,88,000 रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आलाय। या चौकशीतून आजी माजी संचालकांचे हात सोडवण्यासाठी आता संबंधित कर्मचाऱ्यांना दिलेली नियमबाह्य पगारवाढ त्यांच्या पगारातून वसूल करण्याची मागणी काही संचालकांनी केली आहे। याबाबत लवकरच संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे। आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा बँकेच्या मागील संचालक मंडळात झालेल्या कथित गैरकारभारावर आवाज उठवलाय। या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार वारंवार केली होती। तसेच विधान परिषदेतही आवाज उठवला। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीही जाहीर भाषणात जिल्हा बँकेतून भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे, दोषींना तुरुंगात टाकण्याचा इशारा दिला। त्यामुळे जिल्हा बँकेतील हा कथित घोटाळा राज्यात चर्चेचा विषय बनलाय। दरम्यान सदरची वसुली लागू नये यासाठी आता माजी संचालकांसह विद्यमान काही संचालकांनी बँकेच्या प्रशासनावर दबाव आणून संबंधित 21 कर्मचाऱ्यांना दिलेली नियमबाह्य पगारवाढ त्यांच्या पगारात कपात लावून वसूल करण्याची मागणी केली आहे। यासाठी संचालकांचा मोठा दबाव असून लवकरच याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय होणार आहे। जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रचार धूमधडाक्यात सुरू असताना निवडणूक आयोगाने उमेदवारांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय। नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे। अवघ्या 5 दिवसांवर मतदान आले। प्रचाराचा कालावधी संपण्यासाठी 4 दिवस हातात होते, मात्र अपक्षांना बुधवारी चिन्हाचं वाटप करण्यात आलं, त्यामुळे प्रचारासाठीचा कालावधी वाढवण्यात आलाय। याआधी 30 नोव्हेंबर ते 5 पर्यंत प्रचाराची मुदत होती। आता त्यामध्ये वाढ करून नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबरला रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे। जिल्ह्यातील 6 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींसाठी रणधुमाळी सुरू आहे। इस्लामपूर, आष्टा, पेटा, तासगाव आणि पलूस नगरपालिका
तसेच शिराळा आणि आटपाडी नगरपंचायतींचा समावेश आहे. अर्ज माघारीनंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं. मात्र चिन्ह वाटप 26 नोव्हेंबर रोजी करण्यात आलं होतं. पक्षीय उमेदवार वगळता अपक्ष उमेदवारांना मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचवण्याचं आव्हान निर्माण झालं होतं. अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी केवळ 4च दिवस मिळणार असल्याचे तर्कवितर्क लढवण्यात येत होते. यापूर्वी निवडणूक आयोगाने मंगळवारी 2 डिसेंबरला होत असलेल्या मतदानाच्या वेळेत बदल केला होता. त्यानुसार आता 2 डिसेंबरला सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. तर मतमोजणी 3 डिसेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर आता नगरपंचायतींच्या निवडणुकीत 1 डिसेंबरला सायंकाळी 5 पर्यंत प्रचार करता येणार आहे.